Hello students, class 11 biology, chapter number 10 animal tissue, part 1. आजचा आपला टॉपिक आहे एपिथेलियल टिश्यू. फर्स्ट टिश्यूची डेफिनेशन काय बघूयात. अ टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग अ कॉमन ओरिजिन. टिश्यू म्हणजे काय तर ग्रुप ऑफ सेल्सचा ग्रुप ज्याचं ओरिजिन हे कॉमन आहे. तर ओरिजिन म्हणजे काय, जसं आपण किंगडम ॲनिमलियामध्ये बघितलं म्हणजे तुम्ही शिकलाच असाल की जे काही जर्म लेयर्स आहेत म्हणजे आपण त्याचं क्लासिफिकेशन करत असताना ट्रिप्लोब्लास्टिक असं म्हटलं गेलं. म्हणजेच काय तर ते जर्म लेयर्स आहेत, एक्टोडर्म असेल, मिसोडर्म, एंडोडर्म हे ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये असेल आणि ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये काय असेल तर एक्टोडर्म अँड एंडोडर्म. तर हे तसे ओरिजिन असणार आहे त्या टिश्यूचे. म्हणजे तो टिश्यू त्या ज्या काय सेल्स आहेत त्या एक्टोडर्मपासून बनलेत की मिसोडर्मपासून तयार झालेत की एंडोडर्मपासून तयार झाले. असं त्याचं ओरिजिन कोणतं आहे. इथं ओरिजिन या वर्डचा मिनिंग हा आहे. त्याचं कॉमन ओरिजिन असेल आणि प्लस स्ट्रक्चरली सिमिलर असतील अँड परफॉर्मिंग सिमिलर फंक्शन सिमिलर असणार आहे, स्ट्रक्चर सिमिलर असणार आहे, ओरिजिन कॉमन असणार आहे. अशा ग्रुप ऑफ सेलला टिश्यू असं म्हटलं जातं. देर आर 4 प्रायमरी टिश्यूज, एपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड नर्वस टिश्यू. आता हे प्रायमरी आहेत, 4 प्रायमरी. त्याच्यामध्ये परत अजून सब टाईप असणार आहेत, ते आपण इन डिटेल बघणारच आहोत. Epithelial tissue arise from ectoderm, mesoderm and endoderm. Connective tissue arise from mesoderm. Muscular tissue arise from mesoderm also. And nervous tissue from ectoderm. आता हे त्याचे ओरिजिन्स झाले या टिश्यूचे. ओके, आता तुम्हाला यावरती सुद्धा काही क्वेश्चन येऊ शकतात, ते आपण नंतर कधी MCQचा एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर बघूयात आपण इन डिटेल की कसा क्वेश्चन इथं सॉल्व करायचा. पण इथं तुम्ही लक्षात ठेवा की एपिथेलियल टिश्यूचं ओरिजिन कोणतं आहे, कनेक्टिव्हचं कोणतं आहे, यावरती तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. देन हिस्टॉलॉजी, स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड अरेंजमेंट ऑफ टिश्यू. स्टडी ऑफ स्ट्रक्चर, त्या टिश्यूचं स्ट्रक्चर आणि त्याची अरेंजमेंट याचा स्टडी ज्यामध्ये केला जातो त्याला हिस्टॉलॉजी असं म्हटलं जातं. देन फर्स्ट एपिथेलियल टिश्यू, इट फॉर्म्स द कवरिंग ऑफ इनर अँड आउटर सरफेस ऑफ बॉडी. आता एपी मीन्स कवरिंग. ओके, आता इथं काय सांगितलं आहे की इट फॉर्म्स द इनर अँड आउटर सरफेस. बॉडीचं जो सरफेस आहे त्याचं इनर अँड आउटर सरफेस म्हणजे काय, आउटर सरफेस तर फॉर्म करणारच आहे, पण जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांचं लायनिंगसुद्धा एपिथेलियल टिश्यूपासून बनतं. म्हणून काय म्हटलं गेलं आहे, इनर अँड आउटर सरफेस ऑफ बॉडी. सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज. सेल्सची अरेंजमेंट जी आहे ती कॉम्पॅक्टली अरेंज आहे विथ लिटल इंटरसेल्युलर मॅट्रिक्स अँड रेस्ट ऑन नॉन सेल्युलर बेसमेंट मेम्ब्रेन. सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज म्हणजे सेल्सची जी काही अरेंजमेंट आहे ते अगदी कॉम्पॅक्टली असणार आहे, म्हणजे अगदी एकमेकाच्या असे जवळ असते. विथ लिटल इंटरसेल्युलर स्पेस म्हणजे काय, 2 सेलमधला स्पेस, असा इथं स्पेस आहे तर तो स्पेस खूप कमी असतो. विथ लिटिल इंटरसेल्युलर स्पेस ऑर मॅट्रिक्स अँड रेस्ट ऑन नॉन सेल्युलर बेसमेंट मेम्ब्रेन. त्याच्या खाली असं काय असणार आहे, बेसमेंट मेम्ब्रेन असेल. विच रेस्ट ऑन नॉन सेल्युलर. बेसमेंट मेम्ब्रेन कसं आहे, नॉन सेल्युलर आहे. ओके, हे लक्षात घ्या. ईच अँड एव्हरी पॉईंट मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेल्स आर पॉलिगोनल म्हणजे इथं शेप दिलेला आहे. हे आपण कॉमन बघतो आहोत एपिथेलियल टिश्यूचं. इन जनरल जे कॅरेक्टर्स आहेत ते पुढे आपल्याला त्याचे टाईप्स बघत असताना परत हे कॅरेक्टर्स येणार आहेत डिटेलमध्ये. सेल्स आर पॉलिगोनल, क्युबायडल, कॉलमर इन शेप, सिंगल न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑर ॲट द बेस. आता सेलचा शेप बघितला, काही ठिकाणी पॉलिगोनल असेल, काही ठिकाणी क्युबायडल असेल, कॉलमर असेल आणि यावरच त्याचे टाईप्स आहेत. देन सिंगल न्यूक्लियस. न्यूक्लियस कुठे असणार, एक तर सेंटरला असेल ऑर ॲट द बेस. अवॅस्क्युलर विदाउट ब्लड कॅपिलरीज. These cells are not provided by blood capillaries and there is capacity of regeneration, न्यू फॉर्मेशन. त्यांच्याकडे ॲबिलिटी असते टू न्यू फॉर्मेशनची, त्यालाच म्हटलं जातं रिजनरेशन. आणि त्याचं फंक्शन असतं एपिथेलियल टिश्यूचं प्रोटेक्शन, ॲब्सॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट, फिल्ट्रेशन अँड सिक्रिशन. ओके, हे इन जनरल झालं एपिथेलियल टिश्यूबद्दल. आता त्याचे आपण टाईप्स बघूयात. टाइप्स ऑफ एपिथेलियल टिश्यू. फर्स्ट सिंपल एपिथेलियल टिश्यू. सिंपल एपिथेलियल टिश्यू मेड अप ऑफ सिंगल लेअर ऑफ सेल्स. सेलचा एक असा सिंगल लेअर असणार आहे म्हणून त्याला काय म्हटलं गेलं आहे, सिंपल एपिथेलियल टिश्यू. परत पुढे जाऊन काय असणार आहे, कंपाऊंड एपिथेलियल टिश्यू असेल. आता सिंपल म्हटलं तर सिंगल लेअर ऑफ सेल्स असेल आणि कंपाऊंडमध्ये काय असेल, मल्टी लेअर ऑफ सेल असेल. सिंपल एपिथेलियल टिश्यूमध्ये फर्स्ट असणार आहे स्क्वॅमस एपिथेलियल टिश्यू. आता इथं मी
एफ आणि एल असं का दिलेलं आहे? एस मीन्स स्ट्रक्चर. ॲक्च्युली बुकमध्ये असं नाही आहे, बुकमध्ये एकसारखं सगळं दिलेलं आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी असे पार्ट्स केले गेलेत. एस मीन्स स्ट्रक्चर ऑफ सेल्स. तिथं ज्या त्या टिश्यूमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्क्वॅमस एपिथेलियल टिश्यूमध्ये कोणत्या सेल आहेत म्हणून तिथं दिलेलं आहे एस. कोणत्या सेल म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रक्चरवरून एस असणार आहे. फंक्शन त्या टिश्यूचं काय, यासाठी एफ म्हणजे फंक्शन आणि एल लोकेशन, म्हणजे एक्झॅक्टली तो टिश्यू बॉडीमध्ये कुठं आहे ते म्हणजे एल असेल. आता हे लक्षात घ्या की प्रत्येक ठिकाणी एस, एफ आणि एल काय हे मी तुम्हाला आत्ताच क्लिअर केलेलं आहे. फर्स्ट, स्क्वॅमस एपिथेलियल टिश्यू स्ट्रक्चर. सेल्स आर फ्लॅट, सेल्स फ्लॅट, थिन, पॉलिगोनल विथ सिरेटेड मार्जिन्स. सेल्स याच्या कशा आहेत? फ्लॅट आहेत, थिन आहेत, पॉलिगोनल आहेत आणि विथ सिरेटेड मार्जिन. हे या मार्जिनला काय म्हटलं जातं? असं जे मार्जिन आहे त्याला काय म्हटलं जातं? सिरेटेड मार्जिन्स. ऑल्सो नोन ॲज पॅवमेंट एपिथेलियम. त्याचं जे काय कॉम्पॅक्टली अगदी अरेंज असतात ते विदाऊट इंटरसेल्युलर स्पेस, त्यामुळे त्यांचं जे अरेंजमेंट आहे तो खूप कॉम्पॅक्ट आहे, त्यामुळे त्याची जी काय ॲपिरियन्स आहे तो ॲज अ पॅवमेंट दिसतो, पण त्याला काय म्हटलं जातं? पॅवमेंट एपिथेलियम. देन स्पेरिकल ऑर ओव्हल न्यूक्लियस ॲट द सेंटर. न्यूक्लियस कुठं असणार आहे? सेंटरला. एकतर काय असेल? स्पेरिकल असेल, अदरवाईज ओव्हल असेल. देन फंक्शन, प्रोटेक्शन, ॲब्सॉर्प्शन, ट्रान्सपोर्ट, फिल्ट्रेशन अँड सिक्रेशन. आता हे फंक्शन्स कसे लक्षात ठेवायचे की त्याच्यासाठी तुम्ही काय ट्रिक करायची की ते लोकेशन त्याचं लक्षात ठेवायचं. आता हे कुठं आहे? ब्लड वेसल्समध्ये. ब्लड वेसल्समध्ये असणार आहेत, त्यामुळे ट्रान्सपोर्ट आलंच. ओके. अल्व्हिओलाई आहे, अल्व्हिओलायमध्ये असणार आहेत, त्यामुळे ॲब्सॉर्प्शन असेल. सिलोममध्ये असणार आहे, त्यामुळे हे लोकेशन लक्षात ठेवलं की त्याचं फंक्शन ॲटोमॅटिक तुमच्या लक्षात राहील. ओके. देन क्युबायडल एपिथेलियल. आता क्युबायडल एपिथेलियल, क्युबायडल सेल्स कशा असतील? क्युबायडल इन शेप, क्यूब लाईक स्ट्रक्चर आहे सेलचं विथ स्पेरिकल न्यूक्लियस ॲट सेंटर. न्यूक्लियस कसं आहे? स्पेरिकल अँड ॲट द सेंटर. देन फंक्शन, ॲब्सॉर्प्शन अँड सिक्रेशन. परत आपण ॲब्सॉर्प्शन अँड सिक्रेशन हे फंक्शन का हे बघण्या अगोदर बघूया की त्याचं लोकेशन काय. लाइनिंग ऑफ पॅनक्रिएटिक डक्ट, पॅनक्रिएटिक डक्टमध्ये आहे, म्हणजे काय झालं त्याचं फंक्शन? सिक्रेशन. ओके. कारण पॅनक्रिया काय करणार? पॅनक्रिएटिक एन्झाईम सिक्रेट करेल त्या डक्टमधून, त्यामुळे तिथं फंक्शन त्याचं काय असणार आहे? सिक्रेशन. देन सलायवरी डक्ट, सिक्रेट सलायवरी ग्लँड, सिक्रेट सलायवा आणि सलायवरी डक्टमध्ये आहे म्हटल्यावर परत त्याचं फंक्शन काय झालं? सिक्रेशन. देन प्रॉक्सिमल अँड डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल ऑफ नेफ्रॉन. किडनीमध्ये जे काही किडनीचं फंक्शनल युनिट आहे नेफ्रॉन, त्याचे जे काही ट्युब्युल्स आहेत प्रॉक्सिमल अँड डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल, त्याचं मेन फंक्शन काय असतं? रिॲब्सॉर्प्शन. ओके. रिॲब्सॉर्प्शन म्हणजे फंक्शन काय? ॲब्सॉर्प्शन. लक्षात घ्या. त्यामुळं लोकेशन एकदा कळलं की त्याचं फंक्शन तुम्हाला सांगता येईल. नेक्स्ट आहे कॉलमर एपिथेलियम. कॉलमर एपिथेलियम सेल्स कशा असतील? कॉलम लाईक. सेल्स टॉल, पिलर लाईक. इनर एंड इज नॅरो. इनर एंड म्हणजे हा जो एंड आहे त्याचा तो इनर एंड आहे आणि हा आहे तो फ्री एंड म्हणायचं त्याला. इनर एंड इज नॅरो अँड फ्री एंड इज ब्रॉड अँड फ्लॅट. फ्री एंड विथ मायक्रोविले. फ्री एंड जो आहे तिथं काय असणार आहेत? फिंगर लाईक प्रोजेक्शन, दॅट इज मायक्रोविले. न्यूक्लियस इज ओव्हल इन लोअर हाफ. न्यूक्लियस कुठं असेल? ओव्हल शेप आहे, पण कुठं आहे? लोअर हाफ. म्हणजे ही पूर्ण आता सेल आहे तर त्याच्या लोअर हाफमध्ये न्यूक्लियस असणार आहे. आता फंक्शन, सिक्रेशन अँड ॲब्सॉर्प्शन. आता सिक्रेशन ॲब्सॉर्प्शन लोकेशन बघूयात. इनर लाइनिंग ऑफ इंटेस्टाईन. इनर लाइनिंग ऑफ इंटेस्टाईन आहे म्हणजे तिथं काय असणार आहे? ॲब्सॉर्प्शन आहे, सिक्रेशन आलं. गॉल ब्लॅडरमध्ये आहे, सिक्रेशन आहे. गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये आहे, सिक्रेशन आहे. ओके. म्हणजे आता फर्स्ट इनर लाइनिंग ऑफ इंटेस्टाईन हे काय असणार आहे? मेन त्याचं फंक्शन ॲब्सॉर्प्शन. का? कारण असे जे काय प्रोजेक्शन्स आहे ते मायक्रोविलाय फिंगर लाईक प्रोजेक्शन विच इन्क्रीजेस द सरफेस एरिया फॉर ॲब्सॉर्प्शन. कारण असे फिंगर लाईक प्रोजेक्शन असल्यामुळं तिथं ॲब्सॉर्प्शनचा सरफेस एरिया इन्क्रीज होतो, म्हणून त्याचं फंक्शन काय झालं? ॲब्सॉर्प्शन. आणि गॉल ब्लॅडर आहे, गॅस्ट्रिक ग्लँड आहे, त्यामुळे तिथे त्याचं परत फंक्शन काय झालं? सिक्रेशन. नेक्स्ट असते सिलिएटेड एपिथेलियम. सिलिएटेड एपिथेलियम, प्रेझेन्स ऑफ सिलिया. इझी. सेल्स आर क्युबायडल और कॉलमर. क्युबायडल असतील किंवा कॉलमर असतील. फ्री एंड्स ब्रॉड. परत फ्री एंड्स काय असतील? हा फ्री एंड असेल, हा इनर एंड असेल. ब्रॉड अँड शो द हेअर लाईक सिलिया. फ्री एंडला काय असणार आहे? सिलिया.
इनर एंड इज नॅरो अँड रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. हे असेल त्याचं बेसमेंट मेम्ब्रेन. इनर एंड नॅरो अँड रेस्ट ऑन बेसमेंट मेम्ब्रेन. देन न्यूक्लियस इज ओव्हल ॲट बेसल एंड. न्यूक्लियस हे काय ओव्हल अँड ॲट द बेसल एंड. टू क्रिएट द आता फंक्शन सिलिया आहे. सिलिया म्हटलं काय होणार तिथं मुवमेंट होईल. ओके, आता सिलियाचं मुळे काय होईल तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारं जे काय मटेरियल आहे ते काय होईल त्या स्पेसिफिक डिरेक्शनमध्ये त्याला मूव्ह करण्यासाठी या सिलियाचा यूज आहे. म्हणजे टू क्रिएट द मुवमेंट ऑफ मटेरियल इन कॉन्टॅक्ट इन स्पेसिफिक डिरेक्शन. ऑल्सो प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फॉरेन पार्टिकल इन ट्रकिया. एक तर ते काय करेल की त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आता फॉर एक्झाम्पल इथं असणारं त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही मटेरियल आहे त्याला मूव्ह करण्यासाठी पण हेल्प करेल. प्लस काही फॉरेन पार्टिकल ट्रकियामध्ये एंट्री करत असेल तर त्याला ट्रॅप करण्याचं पण काम करेल. पुश ओव्हिम थ्रू ओव्हिडक्ट. ओव्हिम थ्रू ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टमधून ओव्हिमला पुश करण्यासाठी सुद्धा सिलियरी मुवमेंट आहे, लक्षात घ्या. आता मग ह्याचे झाले फंक्शन्स. मग हा कुठं असणार आहे इनर लाइनिंग ऑफ बकल कॅव्हिटी. ओके, देन नेझल कॅव्हिटी ट्रकिया अँड ओव्हिडक्ट ऑफ वर्टिब्रेट्स. त्याचे झाले लोकेशन्स. नेक्स्ट आहे ग्लँड्युलर एपिथेलियम. ग्लँड्युलर एपिथेलियम आता ज्या काय सेल्स आहेत त्याच ग्लँडमध्ये त्यांचं कन्वर्जन होतं. म्हणजे त्याचं फंक्शन काय असणार आहे सिक्रिशन असेल. त्यातल्या सेल्स कशा असतील कॉलमर, क्युबायडल और पिरॅमिडल. न्यूक्लियस लार्ज अँड ॲट द बेस. सिक्रिटरी ग्रॅन्युल्स इन सायटोप्लाझम. एक ॲडिशनल इथं काय इम्पॉर्टंट थिंग की आत्तापर्यंत आपण फक्त न्यूक्लियसबद्दल बोलत होतो पण इथं ॲडिशनल काय सांगितलेलं आहे की त्याचं जे काही सायटोप्लाझम आहे त्याच्यामध्ये सिक्रिटरी ग्रॅन्युल्स आहेत. कारण सिक्रिटरी ग्रॅन्युल्स आहेत म्हणजे इट रिलेटेड टू सिक्रिशन आणि सिक्रिशन रिलेटेड टू ग्लँड्स. म्हणजे इथं नावच काय ग्लँड्युलर एपिथेलियम, हे लक्षात घ्या. देन ग्लँड्सचं जे काय टाईप्स आहेत युनिसेल्युलर ग्लँड्स असतील, मल्टीसेल्युलर ग्लँड्स असतील. युनिसेल्युलर आणि याचं एक्झाम्पल आहे गोबलेट सेल्स ऑफ इंटेस्टाईन. इंटेस्टाईनमध्ये जे काही गोबलेट सेल्स आहेत त्या म्युसिन सिक्रेट करतात. आता म्युसिन सिक्रेट करतात आणि जे काही म्युकसचं ब्लँकेट आहे म्हणजे म्युकसचं ब्लँकेट इंटेस्टाईनमध्ये म्युकस सिक्रेट होऊन एक ब्लँकेट एक लेअर तयार होतो. त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं म्युसिन विच इज ग्लायकोप्रोटीन आणि विच इज सिक्रेटेड बाय गोबलेट सेल्स ऑफ इंटेस्टाईन. आता गोबलेट सेल्स आहेत ते सिक्रेट करतात पण त्या कशामध्ये येणार ग्लँड्युलर एपिथेलियममध्ये येणार का बिकॉज दे सिक्रेट द म्युसिन. सिक्रिशन आहे इथं, लक्षात घ्या. देन मल्टीसेल्युलर सलायवरी ग्लँड. सलायवरी ग्लँड सिक्रेट सलायवा. मल्टीसेल्युलर ग्लँड्समध्ये परत असणार आहे डक्ट बिअरी ग्लँड दॅट इज एक्झोक्राइन अँड डक्टलेस ग्लँड एंडोक्राइन. डक्ट असणारे जे काही ग्लँड्स आहेत डक्ट बिअरी ग्लँड त्यांना काय म्हटलं जातं एक्झोक्राइन. का बिकॉज देअर सिक्रिशन ॲट स्पेसिफिक साईट. दे सिक्रीट देअर सिक्रिशन ॲट स्पेसिफिक साईट. डक्ट असल्यामुळे ते त्या साईटवर काय मध्ये जाऊन काय करतात त्यांचे सिक्रिशन सिक्रेट करू शकतात म्हणून त्यांना एक्झोक्राइन म्हटलं जातं. त्याचं एक्झाम्पल काय सलायवरी ग्लँड प्लस स्वेट ग्लँड. डक्टलेस ग्लँड विदाऊट डक्ट सो दे रिलीज देअर सिक्रिशन डायरेक्टली इन ब्लड स्ट्रीम. ब्लड स्ट्रीममध्ये डायरेक्टली त्यांचे सिक्रिशन होतात आणि त्या ऑर्गनपर्यंत ते सिक्रिशन काय होतं तर ट्रान्सपोर्ट केलं जातं व्हाया ब्लड. सो व्हाय बिकॉज दे डज नॉट हॅव डक्ट्स. एक्झाम्पल याचं आहे थायरॉइड ग्लँड अँड पिट्युटरी ग्लँड. फंक्शन सिक्रेट म्युकस, ट्रॅप डस्ट पार्टिकल्स, ल्युब्रिकेट द इनर सरफेस ऑफ रेस्पायरेटरी ट्रॅक. रेस्पायरेटरी ट्रॅकला ल्युब्रिकेट करायचं काम करतो कारण का सिक्रेट म्युकस. ओके, अँड डायजेस्टिव्ह ट्रॅक ऑल्सो ल्युब्रिकेट डायजेस्टिव्ह ट्रॅक. अँड देन सिक्रेशन ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स. कारण मोस्टली जे काही एंडोक्राइन ग्लँड आहेत त्या हार्मोन्स सिक्रेट करतात. ओके, सो सिक्रेशन ऑफ एन्झाईम्स अँड हार्मोन्स इज द मेन फंक्शन ऑफ ग्लँड्युलर एपिथेलियम. नेक्स्ट वन इज सेन्सरी एपिथेलियम टिश्यू. सेन्सरी एपिथेलियल टिश्यू इट इज मॉडिफाईड कॉलमर सेल्स अँड इलॉंगेटेड न्यूरोसेन्सरी सेल्स. याचं एक कॉलमर सेलचं मॉडिफिकेशन आहे प्लस इलॉंगेटेड न्यूरोसेन्सरी सेल्स. न्यूरोसेन्सरी हेअर्स आर प्रेझेंट ॲट द फ्री एंड ऑफ सेल. आता हे जे काही न्यूरोसेन्सरी हेअर्स आहेत म्हणजे हा जो काही फ्री एंड आहे तिथं काय असणार आहेत तर न्यूरोसेन्सरी हेअर्स आर प्रेझेंट. त्यामुळे काय होतं सेन्सेशन. आता मग त्याचं फंक्शन काय असणार आहे पर्सिव्ह म्हणजे रिसिव्ह एक्सटर्नल अँड इंटरनल स्टिम्युलाय. कारण सेन्सरी हा वर्ड आला की तिथंच आपण म्हणू शकतो की इट रिलेटेड टू स्टिम्युलेशन अँड रिस्पॉन्स. सो इट परसिव्ह द एक्सटर्नल अँड इंटरनल स्टिम्युलाय. मग हे कुठं असणार आहे लोकेशन याचं इन नोज
ऑल्फॅक्टरी, इन इयर ऑडिटरी, इन आय फोटो रिसेप्टर. ओके, हे त्याचं असणार आहे लोकेशन. नेक्स्ट वन, जर्मिनल एपिथेलियल टिश्यू. जर्मिनल एपिथेलियल टिश्यू सेल्स डिवाइड मियोटिकली टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. आता आत्तापर्यंत आपण बघितलं ते सगळं सोमॅटिक सेलशी रिलेटेड होतं, कारण सेलमध्ये मेन 2 टाईप्स कोणते आहेत, तर सोमॅटिक सेल अँड जर्म सेल. सोमॅटिक सेल इन्वॉल्ड इन ऑर्गन फॉर्मेशन अँड जर्मिनल सेल इन्वॉल्ड इन रिप्रोडक्शन. मग जर्मिनल एपिथेलियम सेल्स डिवाइड मियोटिकली. आता त्या ज्या सेल होत्या आत्तापर्यंत आपण बघितलं जे टिश्यू, त्यातल्या सेल होत्या त्या डिवाइड मायटोसिस अँड दिस सेल्स डिवाइड बाय मियोसिस टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स. देन दिस प्रेझेंट इन इनर लाइनिंग ऑफ सेमिनिफेरस ट्युबिल्स. आता सेमिनिफेरस ट्युबिल्स कुठे असतात, टेस्टिसमध्ये, अँड इनर लाइनिंग ऑफ ओव्ह्यूल. ओके, ओव्ह्यूममध्ये सॉरी इथं ओव्ह्यूल नाही तर ओव्ह्यूम असं करा, कन्फ्युजन नको तुमचा. इनर लाइनिंग ऑफ ओव्ह्यूम. ओके, तर ह्या 2 ठिकाणी काय असतात, हे जर्मिनल जर्म लेअर, जर्म लेअर नाही तर जर्मिनल एपिथेलियल हा आला की तो रिलेटेड टू रिप्रोडक्शन म्हणजे गॅमेटशी रिलेटेड आहे, लक्षात ठेवायचं. टेस्टिसमध्ये असणार आहे, ओव्हरीमध्ये असणार आहे. आता तिथं कुठं असेल तर लाइनिंग ऑफ सेमिनिफेरस ट्युबिल्समध्ये, हे टेस्टिसमध्ये, आणि इनर लाइनिंग ऑफ ओव्ह्यूममध्ये असेल. ओके, देन लास्ट आता आपण बघितलं ते सिम्पल एपिथेलियल टिश्यू बघितला विथ सिंगल लेअर. आता त्यातला दुसरा म्हणजे एपिथेलियल लेअरमध्ये आपण सिम्पल एपिथेलियल बघितला, हा असणार आहे कंपाऊंड एपिथेलियल टिश्यू. सिम्पल एपिथेलियल टिश्यू सिंगल लेअर, मग कंपाऊंड कसं असणार आहे, मल्टी लेअर. आता इथं लेअर्स असणार आहेत. फर्स्ट असेल स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम आणि दुसरा असेल ट्रान्झिशनल एपिथेलियम. स्ट्रक्चर न्यूक्लियस इन स्ट्रॅटम जर्मिनेटिव्हम. आता जर्मिनेटिव्हम न्यूक्लियस कुठं असतं तर डीपेस्ट लेअर, जो डीपेस्ट लेअर आहे तिथं असणार आहे न्यूक्लियस. सेल्स ॲट फ्री सरफेस फ्लॅट अँड लॅक ऑफ न्यूक्लियस कॉल्ड एज स्ट्रॅटम कॉर्नियम. फ्री सरफेसला ज्या काही सेल्स आहेत दे आर लॅक ऑफ न्यूक्लियस, तिथं न्यूक्लियस अब्सेंट असणार आहे, त्या पार्टला म्हटलं जातं स्ट्रॅटम कॉर्नियम. त्याचं फंक्शन आहे प्रोटेक्शन. दे आर प्रेझेंट इन एपिडर्मिस ऑफ स्किन, इसोफॅगस, कॉर्निया, वजायना अँड रेक्टम. देन ट्रान्झिशनल एपिथेलियम. Transitional epithelium cells undergo change in shape and structure depending on degree of stretch. आता अगदी डेफिनेटली क्वेश्चन ह्यावर येतोच की ट्रान्झिशनल एपिथेलियम एक्झॅक्टली कुठं असतो, तर तो युरिनरी ब्लॅडरमध्ये असणार आहे आणि त्याचं फंक्शन काय असतं, डिस्टेन्शन ऑफ ऑर्गन. आता युरिनरी ब्लॅडर कशासाठी असतो, टू स्टोअर युरिन. आता जेव्हा युरिन स्टोअर केलं जातं, जसं युरिन स्टोअर होतं तसं त्याचे काय होते, युरिनरी ब्लॅडरची साईज इन्क्रीज होते आणि जेव्हा मिक्च्युरेशन होतं म्हणजे रिलीज ऑफ युरिन होतं तेव्हा परत तो ओरिजिन त्याच्या शेपला आहे तसं ते युरिनरी ब्लॅडर येणार आहे. मग हे काय झालं की डिस्टेन्शन ऑफ ऑर्गन झालं. ऑर्गन म्हणजे तो युरिनरी ब्लॅडर, जो त्याची साईज इन्क्रीज होणार परत डिक्रीज होणार, ह्याला काय म्हटलं जातं, डिस्टेन्शन. आणि ह्यामुळं काय होतं तर ह्यातल्या ज्या काही सेल आहेत these cells can undergo change in shape and structure. त्याचा शेप अँड स्ट्रक्चर चेंज होतो डिपेंडिंग ऑन डिग्री ऑफ स्ट्रेच, म्हणजे जेवढं स्ट्रेचिंग असेल तेवढं त्याचा शेप काय होईल, चेंज होईल. आणि हे स्पेसिफिक अगदी युरिनरी ब्लॅडरमध्ये असताना हे तुम्ही लक्षात ठेवा की डेफिनेटली यावर क्वेश्चन येऊ शकतो. ओके, हे झालं ट्रान्झिशनल एपिथेलियमबद्दल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे पण हे सगळं एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं गरजेचं होतं, त्यामुळं अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.